नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, आत्ता माझ्याबरोबर आहे प्रसिद्ध गीतकार, लेखक गुरु ठाकूर. गुरु, तारांगणमध्ये तुझं खूप स्वागत. आणि आज आपण निमित्त थोडं वेगळं आहे. आपण चित्रपटाच्या निमित्ताने भेटतो, पण आज आपण एका गाण्याच्या निमित्ताने भेटतो आहे. आणि आता आषाढी एकादशी जवळ आली आहे आणि त्याच्याच निमित्ताने हे गाणं येतं आहे, म्हणजे रादर आलं आहे आता. जगात भारी पंढरीची वारी, खूप छान शीर्षक आहे. आणि आत्ता मी थोडं ऐकलंही आहे त्याचं गाणं. खूप छान वाटतं आहे. मुळात ही संकल्पना तुझ्याकडे कधी आली आणि नेमक्या काय विचाराने तू लिहिलंस हे गाणं? विचाराने म्हणजे संदीप पाठक त्याच्या यूट्यूब चॅनलसाठी दरवर्षी तो कार्यक्रम करतो. वारीसोबत जातो आणि त्या कार्यक्रमाचं नाव जगात भारी पंढरीची. तर तो बरेच दिवस माझ्या मागे लागला की विठ्ठलावर वारीवर गाणं पाहिजे. त्याला म्हटलं, बाबा रे, मी इतकी गाणी लिहिली आहेत की मग नवीन काही सुचणार तर कोणाकडून तरी करून घे. तो त्याने काही बोलला नाही. ठीक आहे म्हणा. तर त्याने विजयला गाठलं. मग विजय म्हणाला की तो करणार, तू जरा त्याच्या डोक्यावर बसू. तो सातत्याने करून मग मला असं वाटलं की कारण मी म्हटलं वेगळं काहीतरी पाहिजे ना, माऊली असेल हे असेल. तर मग मी तो म्हणाला की मी त्यांच्यासोबत चालत जातो आणि त्यांच्यावर राहत होती गरीब ती साधी माणसं पायी जाणारी येते. तर मला असं वाटलं की ते वारीचं गाणं असण्यापेक्षा वारकऱ्यांचं गाणं व्हावं. तिथे मला वेगळं सापडलं, कारण मग त्यांचा प्रवास आणि ते त्यांच्या प्रवासाबद्दल बोलतात आणि आम्ही तिथे जाणार आहोत. बाकी माऊली वगैरे कसं विठ्ठलाची गाणी आहेत की विठ्ठलाचा महिमा सांगतो. इथे वारकरी त्यांच्या प्रवासाबद्दल बोलतात. तर त्यामुळे मला ते सापडत गेलं. मग त्याच्या गजरा वाचून गोडं लागेना वगैरे ते त्याला खूपच आवडला शब्द. तर म्हटलं कसं काय सुचलं, म्हणून कसं काय सुचलं. मी बघितले व्हिडिओ की तिथे सगळ्यात मोठा तो भाकरीचा सुवास भाकऱ्या करतात आणि मोठा गजर होतो आणि मग ते सगळे खायला. तर ते गाण्यातून असं वाटायला पाहिजे की हे त्यांचं गाणं आहे. तर ते सुचत गेलं. आणि विजय म्हणजे ते कसे शब्द सुचले वगैरे असं नाही. ह्याचं असं झालं की अरे माझी तारीख आली आता आणि आम्ही दुसरं काहीतरी फिल्मचं काम करत होतो. ते जवळपास एका दिवसात मग मी लिहिलं होतं मोकळं अंतर. हा मला उत्तम आहे, कडवं वाढवावं लागेल आधीच्या इकडं असं करून चटचट. आणि मी चालत वॉक करत होतो आणि मी त्याला पाठवत होतो चालता थांबून. पण ते काही चांगली कामं असतात अशी होऊन जातात ती. जसं तू आत्ताच म्हणाला की हे गाणं विठोबाचं नसून वारकऱ्यांचं आहे. तर वारकरी शतकानुशतकं चालतायत, पंढरपुरावरून पोचतायत भक्तिभावाने. तर वारकऱ्यांची कोणती रूपं किंवा कोणता भाव तू मांडलायस या गाण्यात? तर मला वाटतं सगळ्यात मोठा म्हणजे ना तो भाबडा भाव. मी सगळ्या बळात म्हणलं काही कमवायचा धंदा करायचा. ती मंडळी वर्षानुवर्ष त्यांचं सगळं डोक्यावरचं बोजं टाकतात आणि निर्धास्तपणे मी विठ्ठलावर भार सोपवून जातात. आणि मी आत्ताही बघतो आणि ना तो त्याच्यामध्ये आला या सांगावा माहेराला जायची जी कुठली मुलगी ज्या उत्साहात माहेराकडे जात की आपण बघितलं. माझ्या इथे शाळा होती तर मी गच्चीतनं त्या समोरच्या बिल्डिंग शाळा सुटल्यावर जी मुलं धावत सुटतात तिथे तो वारीचा लोंढा जातो. काहीतरी कसल्या तरी ओढीने जातो. तर तो 50व्या का 70व्या वर्षी पण तुमच्या ते निरागस पण टिकवणं हे फार दुर्मिळ आहे. आपल्या शहरातल्या माणसांना जमणार नाही. तर म्हणून त्यातला सगळ्यात मोठा गुण मला वाटतो तो निरागसपणा त्या शब्दातून भाषेतून यावा. आणि ते शब्द असावे की ती माणसं म्हणतात हेच वाटतं. कुठल्या तरी कवीचं काहीतरी जड असं नको. तर संदीप म्हणाला, अरे मी तू लिहिलंस तर मला ते आठवलं सगळं तेच आहे. तू स्वतः कितीदा आजवर पंढरपूरला गेलेला आहेस? हे फार मोठी गोष्ट आहे की मी माऊली लिहिलं आहे. सगळी विठ्ठलाची बरीच गाणी आहेत पण मी एकदाही वारीला गेलो नाही. हां, तर म्हणजे मला कोणतरी म्हणाल का तुला जायची गरज नाही, तुझ्यावरच विठोबा आहे म्हणून. पण जायचं एकदा. तू मंदिराला भेट दिली असशील ना? नाही, काय पंढरपूरला नाही अजून तो योग आलेला नाही. मला असं खूप जण म्हणलं की म्हणजे तिथल्या वारकऱ्यांनी मला विचारलं कारण की इतकं छान गाणं लिहिलं तुम्ही तर कैक वेळा गेला असेल वारीला. तर म्हटलं ती प्रतिभा जी असते. कारण मी ह्याचं लिहिलं चांगलं लिहिलं तेव्हा ह्याने विचारलं, खेबुलकरने विचारलं आलाच का प्रतिभाला. तर ते आता मात्र तू जाशील कारण आता इच्छा आहे. काय होतं की जाऊ असं होतं. आणि मला असं नेहमी वाटतं की कुठल्याही देवळात जाताना किंवा मला तिथे कुणी नसेल तेव्हा जाऊ. मग देव आणि तुम्हीच एकटं असाल तेव्हा बाकी लोक येतात ते लांबून चालत आलेले असतात. जेव्हा कोणी नाही मी कधी गमतीत म्हणतो की शुक्रवारचं गणपतीच्या मंदिरात जा, कोणी नसणार गणपती आणि ते मंगळवारी नको जाऊ. तर ती शांतता आणि ते जशी का मी कोकणातलं असल्यामुळे कोकणातली बरी तशीच असतात. कोणी नसतं, तुम्ही शांत घंटा वाजवत तासन तास बसा. पंढरपूर हे देवस्थान आहे, तिथं कायम गर्दी असते. कायम असते. तुला तसंच एकदा वेळ काढावा लागेल. पण वारीचं हे नाही, असं शांत वेळेत ते बसावं. गाणं तू लिहिलंस इतकं छान, त्याला जे संगीत दिलं आणि आता
बघितलं ऐकलं. आता तुला काय वाटतं जे तुझे शब्द आहेत त्याला जस्टिफाय झालंय ते? विजयचं आणि माझं ट्युनिंग वर्षानुवर्षाचं कसं आहे की कधी कधी ना तुम्हाला सांगावंच लागत नाही. तुम्ही फोनवर बोलता, मी करतो रे, तुम्ही शब्द पाठवता, तो म्हणतो हां कळलंय मला काय ना करून दाखव म्हणतो वा. आणि हे फार वेळा दुर्मिळ आहे की म्हणजे मी शब्द पाठवतो पाठवतो जे आता फार दुर्मिळ झाले गोष्टी. तर चाल आधी येतं, मग शब्द येतं. मग अशी गाणी आम्ही खूप केली. पण आता उंगाया बाप असो किंवा एवढ्याचं पान, ही गाणी अशी की मी शब्द पाठवलेत व्हॉट्सअपवर, ह्या 4 ओळी कशा वाटतात आणि त्याने लगेच ते, कारण त्याच्या बाबतीत ह्या गाण्यांचं मला असं वाटतं की तो कीर्तन परंपरेतला आहे, तो कोकणात आला आहे, भजन परंपरेत, तर त्याला तो मातीचा जो आहे कनेक्ट आहे ते त्याच्या याच्यातनं येतं. एकंदरीत तू आत्तापर्यंत विठ्ठलावर किती गाणी लिहिलेली साधारण काही अंदाज आहे? बऱ्यापैकी दरवर्षी जवळजवळ म्हणजे आत्ता असं झालं की मी सांगितलेलं की वारीसाठी गाणं ते मी नाही सांगितलं होतं. आणि ह्यालाही ते सांगतं कारण तेच म्हणा होतं आणि मी काय लिहिणार, तर हा म्हणाला की ते वेगळं आहे म्हणून केलं. म्हणजे ज्यांना नाही म्हटलं त्यांना कदाचित ते बघत असतील तर त्यांना रागही येईल. त्याने मला 5-6 महिन्यापूर्वीच विचारलं होतं की नाही, कारण आत्ता मी एक वैकुंठ नावाची फिल्म करतो, विठ्ठलावरच आहे, त्याच्यात पण 5-6 गाणी ह्याच प्रकारची आहेत. किंवा आणखीन एक सिनेमा आहे कीर्तनावरती आहे, विजय आणि मीच म्युझिक करतो. ह्याच्यावरनंच मला तुला प्रश्न विचारायचा आहे की एखादा कलाकार किती प्रतिभावान असला तरी विषय तोच असेल तर मर्यादा येते, वेगळेपणा शोधावा लागतो. म्हणजे मला खूप जण विचारलं की प्रेमगीत आता वर्षानुवर्ष तीच आहेत पण दरवेळेस वेगळं, तर मग त्याच्या गोष्टीशी संलग्न काय, मग तो प्रांत काय आहे, तर त्याच्यातून ते शोधत जावं लागतं. तर ते कुठेतरी तो सुवर्णमध्ये साधावा लागतो. की कारण काय, मी खूप वेळा म्हणतो की सलग तुमचीच 5 गाणी लागोपाठ लागली कुठल्या तरी चॅनलला, तर 5ही गाण्यामध्ये तेच शब्द फिरवलेत असं होतं नाही. म्हणजे ते कॅलिडोस्कोप होता नाही की तेच मागे पुढे गेलं, प्रत्येकातल्या उपमा नव्या ते असं काहीतरी. आणि तू स्वतः किती म्हणजे श्रद्धा तुझ्या कोणकोणत्या देवांशी आहे किंवा भक्तिभाव काय आहे? भक्तिभावापेक्षा काय आहे की माझ्या आजोबांच्या काळापासून घरात एक आध्यात्मिक हां, म्हणजे ते आजोबा तेव्हा ज्ञानेश्वरी गीता वाचायची. म्हणजे आज माझी आई रोज गीतेतला एक हे म्हणून सकाळी आंघोळ झाल्यावर वडील, तर तो एक कुठेतरी ना ते त्याचा म्हणजे सर्व गाण्यांना शब्द कुठून आणतोस, तर शब्दाचा संस्कार मला तिथून झाला. तुम्ही रोमॅन्टिकली सॅडली, पण शब्दाचा जो स्टॉक आहे म्हणजे केवड्याचं पानं तू कस्तुरीचं ना हे लिहिताना शब्द आपल्या ह्याच्यातलेच आहे, जुन्या संत साहित्यातलेच आहेत, कारण ते प्युअर असतात. पण तू स्वतः काय पूजा किंवा कोणत्या देवळात जातोस रेग्युलरली किंवा? नाही, देवळात असं जात नाही, पण साहित्य मला ते आवडतं. संत ज्ञानेश्वरी असेल हे असेल, त्याच्यात मग त्यांनी म्हणजे ती संत म्हणण्यापेक्षा त्यांनी जगण्याचा एक सगळ्याच म्हणजे तुकारामांच्या याच्यामध्ये तुकाराम संत आणि देव किंवा अमुक होते असं म्हणण्यापेक्षा तुकारामाने साध्या भाषेत जगण्याचा जो हे केलं आहे, फिलॉसॉफी मांडली आहे, ती जर तुम्ही फिलॉसॉफर म्हणून त्यांच्याकडे बघाल किंवा ज्ञानेश्वरांनी खूप मोठे गीतेतले हे छोट्या छोट्या रूपकाने दिले. मला खूप जण म्हणतात की इमेजरी कुठून आणतात, रूपक जे कवितेत गाणं असतं. मी कोणाला राहिलं कारण ज्ञानेश्वरी कुठून बघ, तू गालीब बिलीब शोधत नको जाऊस, तू मराठी सिनेमा करतोस ना, एक पण उघडूनच बघत नाही, कारण लोकांनी त्याला संत साहित्य म्हणजे लाल कपड्यात गुंडाळून ठेवलं आहे, त्यामुळे पोचतच नाही तिथपर्यंत. प्रचंड आपल्याकडे ठेवा आहे तो बरोबर संत साहित्य. हळूहळू येईल तुझ्या लेखणी. हो, मी काही काम करतोय, सांगेन वेळ आल्यावर. त्या शेवटचाच प्रश्न, बाकी आता सध्या तुझं नवीन काय लिहितोय सिनेमासाठी किंवा वेगळं काय? वेगळं गाणी बऱ्याच सिनेमाची वेगळं सुरूच आहे. हां, ती सुरू आहे. आता 1-2 सिनेमांचे पटकथा संवाद काम सुरू आहे, ते थोडे वेगळे विषय आहेत. कारण गेली काही वर्ष मला का लिहित नाही तर तोचपणा टाळायचा होतं, कारण खूपच येतात. विषयाचं वेगळेपण असेल किंवा जसं नारबाची वाडी मी लिहिला तो त्या काळातला होता आहे, तर त्या प्रकारचं काही वेगळं करतो. तुला स्वतःला वैयक्तिक आनंद पटकथा संवाद लिखाणातून मिळतो का गीतामधून? गीतामध्ये मिळतं, कारण काय होतं की पटकथा केला, संवाद केला तर त्याच्यामध्ये इतकी माणसं इन्व्हॉल्व्ह असतात की तुमचं राहतच नाही. कारण तो संवाद देऊन पण आयत्या वेळेस सेटवर बदलले, तुम्ही तिथे नव्हता, दिग्दर्शकाने बदललं. इथे कसं होतं, एक शब्द जरी बदलायचा असेल तरी तो नाही बदलू शकतो. तर त्यामुळे म्हणजे मधली माणसं कमी असतात. कोण असं फक्त संगीतकार, त्यामुळे काव्यलेखन हा जास्त आनंद 100% राहतो. खूप छान. मला वाटतं की गुरु, तू अगदी कमी वेळात या गाण्याबद्दल तर बोललाच, पण एकंदरीत तुझ्या प्रोसेसबद्दलही बोललात. तुला खूप शुभेच्छा या गाण्यासाठी, जे नवीन करतोयस त्याच्यासाठी. धन्यवाद.